नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल किरानिष्ट रे. तर पहिल्यांदा गणपती बाप्पा मोरया. ह्या वर्षीच्या म्हणजे 2024च्या गणेशोत्सवात की नाही कोल्हापुरात इतक्या छान छान गणेश मूर्तीज आणि इतके छान छान देखावे. आणि ह्यावेळी तर माझं लग्न पण झालं. मग मस्तपैकी साडी विडी नेसून आम्ही कुठं कुठं मिरवत फिरायला गेलेलो. हा सगळा असा छोटासा क्यूटसा ब्लॉग होणार आहे हा. तर जास्ती लांबड न लावताना चला बाप्पांचं दर्शन घ्यायला जाऊया. चला. गणपतीत फिरायला बाहेर पडले की नाही म्हणजे घरातून न खाऊन जाण्याची प्रथाच असते, बाहेर जाऊन खायचं असते. सो यावेळी पण आम्ही गेले की नाही पहिल्यांदा खाऊ गल्लीचा स्टॉप घेतला, कारण इट्स मॅन्डेटरी. म्हणजे एवढं फिरायला एनर्जी पाहिजे का नको, म्हणून मग मस्तपैकी खाऊ गल्लीत आम्ही ती पावभाजी आणि तवा पुलाव खाल्लेला. गर्दी तर एवढी होती माहिती आहे, म्हणजे प्रत्येक स्टॉलच्या बाहेर गर्दी होती आणि तरी फास्ट सर्व्हिस होती, ते एक भारी होते. ऑर्डर केल्यानंतर एक 2-3 मिनिटांमध्ये लगेच सगळं मिळून गेलं. सो ते खाऊन झाल्यानंतर आम्ही लगेचच महागणपतीच्या दर्शनाला गेलो. मला वाटलं दिवसभर गर्दी असणार दर्शनासाठी, तर रात्रीचं एवढं कोण येते, पण रात्री पण तेवढीच गर्दी होती. म्हणजे लाईनला थांबून ना आम्हाला मला वाटतं एक तास तरी आम्ही लाईनला होतो महागणपतीच्या दर्शनासाठी. खरं ती मूर्ती आणि तिथलं वातावरण एक नंबर. म्हणजे ह्या दर्शनासाठी 1-2 तास थांबलं तरी काही वाटणार नाही माहिती. आणि तिथं दर्शन घेतलं, पण मला असं म्हणजे दर्शन घेतल्यानंतर असं वाटलं की जे लालबागच्या राजासोबत होते ना की VIP साठी थोडी वेगळी ट्रीटमेंट असते आणि रेग्युलर साठी थोडीशी वेगळी, असं तसं ते थोडंसं असं जाणवलं की देवाच्या चरणी सगळ्यांना एकसारखं का ठेवत नाहीये ना. की चला 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 जावा गडबड करा, पायावर दर्शन तरी घेऊ द्या असं. मग म्हटलं जाऊ दे, आपण चांगल्या मनानं आलोय, पाया पडूया मस्तपैकी, तिथून जाऊया. मग दर्शन छान असं घेऊन तिथून आम्ही परत पलीकडेच असणारे 22 फुटी गणपतीचं पण दर्शन घेतलं. आणि ती पण मूर्ती इतकी छान होती, एक नंबर. म्हणजे बाप्पांच्या मूर्ती जशा त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी असे काय म्हणतात तसं, म्हणजे अशा एकदम सजीव आणि इतक्या छान वाटत असं. मला तर फेस्टिवल आहे तो अति आवडतो माहिती आहे. जेवढ्या अँटिक मूर्तीज होत्या की नाही तेवढेच अँटिक असे देखावे आणि हे आणलेलं माहितीये. म्हणजे आता इथंच बघा की आम्ही जरासं पुढे गेलो, तिथे गेल्यानंतर तात्या विंचू, डोरेमॉन, मिनियन हे सगळे मस्तपैकी आय एम अ डिस्को डान्सर या गाण्यावर डान्स करत होती माहिती. मग आमच्या पोटाला घातल्यानंतर गाडीच्या पण पोटाला घालायचं म्हणून थोडं पेट्रोल भरलं आणि मग आता आणि परत फिरायला चालू केलं. खरं हे सगळं करतच ना आम्हाला म्हणजे 11:30-12 काहीतरी झालेले त्या दिवशी. शाहूपुरीतला एक तांत्रिक देखावा बघितलेला, तो इतका छान होता माहितीये. म्हणजे आणि त्यांनी बाजूला देवीची गाणी पण लावली, त्यामुळे तो इतका असा म्हणजे त्या देखाव्यामध्ये 4 छान झालेले. असं आम्ही तर तिथे 15-20 मिनिटं सहज घालवलेली. बाजूला इतक्या मोठ्यानं गाणी वाजत होती काय, आणि हा बुब्ब्या बघा कसा झोपलाय. म्हणजे त्याला काही पडलेलं नाहीये. ओके, तुमचं झालं की सांगा, मी उठतो. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या थीम मध्ये पण एक देखावा केला, तो पण छान वाटत होता. मी फोन घेतलेला नाही, विसरले मी इथंच. त्या दिवशीचा शेवट दिलबहारच्या बाप्पाचं दर्शन घेऊन केला. आणि तिथली जी म्हणजे तिथली सजावट मला कायम आवडते माहिती आहे. अशी भव्य दिव्य आणि तितकी सोफिस्टिकेटेड, जास्ती तामझाम बिमझाम असं काही नसते, पण छान असत्या. म्हणजे
कम्प्लीट असं वृंदावनमध्ये आलं असं वाटत होतं माहिती आहे. सगळे असे जे पिक्चर्स आणि हे लावलेले ते सगळं असं लाईव्हली एक नंबर वाटत होतं. आणि या गणपतीच्या म्हणजे 2024चा बेस्ट पार्ट काय होता माहिती गणपतीचा, तर अंबाबाईच्या मानाच्या गणपतीच्या पान सुपारी सोहळ्याला आम्हाला बोलवलेलं आणि मग आम्ही तिथं पण गेलेलो. गणपतीची आरास इतकी छान मांडलेली माहितीये, म्हणजे केळांनी म्हणजे असं फळांनी मांडलेली आणि इतकी छान मूर्ती पण दिसत होती ती आणि वातावरण आजूबाजूचं एक नंबर. विराज कधी दाखवले आणि हे बघ आणि मी फोडणी टाकते. बघतात तू नाही बघत, मम्मी बघतात. दोघांचं लाडू काय पलीकडचा अंबाबाईच्या मंदिरातील गणपतीची पूजा झाली आणि आता थोडी आम्ही पेट पूजा करायला चाललो. पलीकडेच विद्यापीठ म्हणजे तिथला चाट एक नंबर असतोय, जर तुम्ही कधी खाल्ला असेल तर माहिती असेल. नंतर मग आम्ही दरवर्षी ज्या गोष्टीला एक्सायटेड असतोय ते राजारामपुरीमध्ये फिरायला. तिथं सुरुवातीलाच तो याचा देखावा चालू होता माहितीये, कोणता तो आपला चुडेल आणि ते काय काय टांगलेलं बिंगलेलं, म्हणजे असं हॉरर सगळं चालू होतं. म्हणजे ह्यावेळी सगळीकडे क्रेजच होतं वाटतं, किती ठिकाणी त्या हॉररचं केलेलं रे बाबा. मी तर एका पण ह्याच्यात गेलेलो नाही. म्हणजे तुम्ही जाताय कधी गेलाय त्या त्या हॉरर टनेल गुहेत वगैरे असं गेला असेल तर कमेंटमध्ये सांगा. मला तर म्हणजे भीतीच वाटते, असं काय माहिती, मला धाडसच होत नाही जायला, पण नेक्स्ट टाइम आपण ट्राय करू. मग तिथून ते झाल्यानंतर आम्ही राजारामपुरीतल्या बाप्पांचे दर्शन घ्यायला गेलो. तर गेल्या दुसऱ्या गल्लीतच इतका छान देखावा बघायला मिळाला माहितीये. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराची प्रतिकृती केलेली त्यांनी, जे आता नवीन केले, म्हणजे कलर काम वगैरे काढल्यानंतरचं जे नवीन मंदिर आहे ना ते केले आणि हुबेहूब सेम तसंच वाटतंय ते. आणि एक्साइटमेंट कुठं होती माहितीये का यावेळी राजारामपुरीत जायची, तर आमची एक फ्रेंड आहे पिया म्हणून, सो ती एका सीन मध्ये काम करत होती, जिजामाता म्हणून तिनं केलेलं. त्यांचा सीन पण छान होता त्या मंडळाचा. हे होता आपल्या महाराजांची जी न्याय व्यवस्था आहे ना ती असती तर आताची जी सिच्युएशन चालू आहेत, म्हणजे देशात जे काय काय घडायला लागले मुलींच्या बद्दल हे, तर ते कशा प्रकारे हँडल केलं असतं ह्याबद्दल होतं. अति छान होतं आणि पियाचं काम पण छान होतं. सो तो बघून झाल्यानंतर आम्ही परत आम्ही गणपती दर्शन कंटिन्यू केलं. स्त्रीचा आदर हा आपल्या स्वराज्याचा पहिला नियम आहे. जो हा नियम मोडेल त्याला सगळ्यात कडक शासन झालं पाहिजे. असं शासन की पुन्हा स्त्रीवर अत्याचार करायचं धाडस कुणीही करणार नाही. भेटता येत नाही ना तिला. आवाज ऐक रे तिचा ओरिजिनल. ऐका मला काही ओरिजिनल आवाज घेतात की मला पण अगदी तेच वाटत होतं की मी करू शकेन की नाही असा भाग्यस्था माझा. तुम्ही आरतीला गेलेला ना. आणि ह्या दिवशी मी साडी पण नेसलेली, सो मला असं फिरायला भारी वाटत होतं साडी नेसून मस्त. चला आजचा दिवस इथंच संपला.
मग ना ह्यावेळी एक व्हायरल झालेली गणेश मूर्ती होती चावम्या ग्रुपची, ती बघायला आम्ही मग साने गुरुजी वसाहतला गेलेलो आणि छान होती. आता आला माझा आवडीचा दिवस म्हणजे तिसरा दिवस. ह्या दिवशी म्हणजे आवडीचा दिवस का असणार तुम्हाला कळायला पण असेल थोड्या जणांना, कारण या दिवशी आम्ही सगळे महाप्रसाद ट्राय करणार होतो. म्हणजे घरापासून बाहेर पडल्यानंतर जे सुरुवातीचा महाप्रसाद चालू केलेला ना, तिथून आम्ही कंटिन्यू 4-5 महाप्रसाद तरी खाल्लेत सहज. प्रसाद क्रमांक 2 असे किती मिळाल्यानंतर आम्ही खुश होणार आहे माहिती आहे? अजून एक 5. प्रसाद क्रमांक 3. किती नंबर? 4. प्रसाद क्रमांक 4. बाकीच्या तू कुणाच्या मारली गुगल पे खाली. हा अनंत चतुर्दशीच्या आधीचा दिवस असल्यामुळे सगळ्यांची विसर्जनाची तयारी पण चालू होती. सगळे सेटअप्स लावत होते आणि असं म्हणजे कितक्यात आले बाप्पा आणि चालले पण आता लगेच असं वाटायला लागलेलं. मग आम्ही मस्तपैकी सगळीकडे असे महाप्रसाद खाल्ले आणि देन आम्ही बावड्यात गेलो. आणि बावड्यात एंट्री केल्यानंतर काय गर्दी होती माहितीये, म्हणजे रोड जाम, सगळीकडून गाड्या अडवत होते. मग तरी पण आम्ही असं शॉर्टकट काढून बावड्यात एंट्री केलेली आणि तिथं गेल्यानंतर मग पाटील गल्लीचा गणपती, बावड्यातले गणपती आणि तिथले जे सीन्स असतात ना ते एक नंबर असतात. त्यामुळेच मे बी लास्ट डेला ठेवायला नको पाहिजे होतं. आम्ही तर फर्स्टला कव्हर करून घ्यायला पाहिजे होतं, कारण लास्ट डेला अति गर्दी होत्या. म्हणजे तिथून बाहेर पडताना तर गर्दी तेवढीच होती. मला तर या वर्षीच्या गणेश उत्सवात फिरून भरपूर मज्जा आल्या. तुम्ही कुठे कुठे फिरायला गेलेला आणि ह्या वेळेचा कुठला बाप्पा तुम्हाला जास्त आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा, परत भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like